एफर्ट्स देणारच. प्रत्येक टीम, काउन्सिलिंग टीम असेल, प्लेसमेंट टीम असेल किंवा जे शिकवतात शुभांगी मॅम वगैरे, ते ट्रेनर वगैरे, पण खरंच आपण 100% देणार आहे तर समोरून पण आपल्याला 100%च येणार, ही एवढी गॅरंटी आहे. चालेल, चांगली गोष्ट आहे. आणि आता महत्वाचा मुद्दा की जसं की आता तुम्ही मॅरिड आहात बरोबर, फॅमिलीची जबाबदारी आहे, ते एक वेगळं स्ट्रेस असते. आता मी कोणाकोणाला आन्सर करू, रिलेटिव्ह असतात, फ्रेंड आहेत, बुकचे आहेत की बाबा मी क्लासेस करते आणि होत नाही, तर हा जो स्ट्रेस आहे ऍज अ वुमन तुम्ही कसा हँडल केला? अजून पण सांगते मी क्लास आहे, इंटर्नशिपच सांगितलेलं आहे, जे आहे ते सांगते. क्लास घरी पण इंटर्नशिप पहिले मध्ये केलं होतं, पण मला तिथे कोणाची प्लेसमेंट नाही दिसली. माझा कॉल तर वेगळाच राहिला की प्लेसमेंट कॉल आला नाही आला. पण इथं जे भेटलं तिथं 50-60 जणांमध्ये ऍट अ टाइम शिकवणं होतं आणि इथे 7-8 जणांमध्ये शिकवतात. त्यामुळे कॉन्सेप्ट खरंच खूप क्लिअर होतात आणि ट्रान्सपरन्सी असते नाही का. आपण जे शिकतोय त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला झोपेतून जरी उठवलं, सांग बोललं ना तरी सांगू शकेल, एवढे कॉन्सेप्ट क्लिअर इथं होतात जर लक्ष देऊन केलं तर त्याच्यामुळे ना खरंच एक फॅमिली म्हणतात ना की आता सगळ्यात जबाबदार आहे. लग्नानंतर वेगळं असतं नाही का. पहिले पण 8 वर्ष जो एक्सपिरियन्स कामाचा होता, त्याच्यानंतरून आता आपल्याला पुढचे सगळे प्लॅनिंग्स असतात. मग सगळेजण विचारतात की आता इन्कम सोर्स कधी स्टार्ट होणार. कारण असं पण असतं की आपण कंटिन्यू कामामध्ये असतो आणि त्यांना 1-2 वर्षापासून आपण घरात दिसतोय नाही का. तर ते सारखे प्रश्न की कधी जॉईन होणार आहे, कधी जॉईन होणार आहे. कारण त्यांना मार्केटची सिच्युएशन माहित नसते आणि आपल्याला जिथे जायचंय तिथं कॉम्पिटिशन इतकी, ते आपल्याला इतकं माहित असतं नाही का. तर ते आपण त्यांच्याशी डील नाही करू शकत त्या बाबतीत. फक्त की एवढं सांगू शकतो की आता जसं मी सांगितलं होतं की इंटर्नशिप स्टार्ट केली मी 4 महिन्याची, ती अनपेड आहे, असं सांगूनच मी क्लास केले. ओके, सो असं समोर तुम्ही मॅनेज केलं. शेजारी होते बऱ्यापैकी, मला सो बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स हा येतोच, प्रत्येकाला येतो, चॅलेंजिंग गोष्ट आहेच आहे. आणि क्लासेसमध्ये मेन विषय कसा असतो की जर आपण नाही का म्हणजे घरातून बाहेर पडतो, आपण बॅचलर आहे तर गोष्ट अलग आहे. सो मला सांगायला आवडेल की म्हणजे ही फर्स्ट स्टुडंट आहे पुणेरी पॅटर्नची की जी पिंपळे गुरवरून डेली ट्रॅव्हल करत होते पुणेरी पॅटर्नच्या ऑफिसला, आणि आय थिंक सकाळी 9 वाजता येते त्या टच होत्या आणि संध्याकाळी 5 वाजता. सो त्यांचा लॅपटॉप पण माझ्याच केबिन मध्ये ठेवलेला होता. सो सांगायचं तात्पर्य हेच आहे. आता ह्याच्यातून काय तुम्हाला घ्यायचंय तो तुमच्या वेने तुम्ही घेऊ शकता. पण सांगायचंय की जर आपली इच्छा असेल ना तर खूप मोठे म्हणजे नाही का मार्ग ओपन होतात समोर. सो म्हणजे ज्यावेळेस आपल्याला माहितीये की आपण एकदा विश्वास ठेवला की नाही बा हे लोक चांगले, सो मला तेच म्हणायचं की शेवटपर्यंत तुम्ही तो विश्वास मेंटेन करा, कारण आम्ही तो ठेवायला आहे सगळं. आलं लक्षात. फक्त एफर्टला कमी नका पडू. जसं मला सांगितलं स्वाती, आता त्यांच्या बॅचमध्ये बाकी पण मुलं आहेत, 4-5 मुलं असतील बॅचमध्ये. सो मला सांगायचं तात्पर्य काय की जर तुम्हाला कन्सेप्ट रिकॉल करायचे तर तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ट्रेनर त्याच्या ठिकाणी ओके आहे, प्लेसमेंट ऑफिसर त्याच्या ठिकाणी ओके आहे, मी आहे, पण आम्ही शिकवलं आणि गेलो असं. बट शेवटी ऍज अ स्टुडंट जर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा तर तुम्हाला ते टॉपिक आठवले पाहिजे. जसं आज तुमची सिच्युएशन बेसिक टेस्ट झालेली त्यांची, त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं की एक्झॅक्टली ही सिच्युएशन तुम्ही कशी हँडल करा. सो ह्या गोष्टी रिकॉल करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, त्यासाठी पेशन्स असणं गरजेचं आहे. आलं लक्षात. तर त्यामुळे हे जे 9 to 5 हे जे रुटीन फॉलो केलं होतं, तर ह्या रुटीनमुळे ऑलमोस्ट त्यांना आय थिंक 1-2 महिन्यातच भेटून गेलं रिझल्ट वगैरे. सो मला सांगायचंय काय की तुम्हाला जर कमी वेळात रिझल्ट हवे असेल तर मग आपल्याला खूप सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. जसं की तुमचा कन्व्हिनियन्स असेल, कम्फर्ट असेल. म्हणजे एक असतं ना की बाबा नाही मी कम्फर्टेबल सिच्युएशन मध्ये आहे तर मला तो कम्फर्ट नाही सोडायचा. सो मला तेच म्हणायचं की जर आपल्याला आपलं टार्गेट गाठायचं आहे ना तर थोडंसं आपल्याला सॅक्रिफाईस हे करावंच लागतं. हे एकदम बेस्ट एक्झाम्पल. चालेल, मी तुम्हाला आता शेवटचा फेवरेट क्वेश्चन विचारेल. सो आज कसं वाटतं? खूप छान वाटतं. चालेल, जॉईनिंग झाली. हा बोला. आज झोप शांत लागेल नाही. टार्गेट अचीव्ह झालंय. टार्गेट अचीव्ह झालं. टेक्निकल फील्ड मध्ये एंट्री हे फार महत्वाचं होतं. नॉन IT एक्सपिरियन्स होता त्यासाठी. करेक्ट. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे इव्हन दो गॅप असतो, खूप प्रॉब्लेम्स असतात, जुना एक्सपिरियन्स वेगळा असतो, बट डोंट वरी, वी आर देअर. चालेल. आणि स्वाती, आता तुम्ही जे ऑब्झर्व केलं, जसं तुम्ही आज इंटरव्ह्यू गेला, तुम्ही काय ऑब्झर्व केलं त्याच्यामुळे तुम्ही ही अपॉर्च्युनिटी ऍक्सेप्ट केली? कारण आता आम्ही ऍज अ पुणेरी पॅटर्न आम्ही काय फेस करतो की मुलं ऍक्सेप्ट नाही करत आहेत. म्हणजे फ्रँकली काही मुलांचं काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की बाबा नाही मॅम कंपनी छोटी आहे, काहींचं असतं की नाही मॅम पगार खूप कमी आहे. म्हणजे खूप
असतात पॅरामीटर, प्रत्येकाचे आपापल्या थॉट प्रोसेस प्रमाणे असतात. सो आम्ही आता हे रिसेंटली खूप फेस करतोय. सो तुम्ही आता एवढं 8 years एक्सपिरियन्स घेतलाय, ऑलरेडी तुम्ही सगळं मार्केटमधून आलात आणि आता तुम्ही शिकून मग आता ही जी ऑफर तुम्ही ऍक्सेप्ट करून आलात, तर याच्यामध्ये तुम्ही नेमकं काय बघितलं आणि जेणेकरून तुम्हाला असं वाटलं की मी हे ऑफर ऍक्सेप्ट करू? यात इतकं की एक एक्झाम्पल राहतं ना, जो लायब्ररीत काम करतो, सगळं करतो, त्याला सगळं नॉलेज असतं पुस्तकांचं, पण तो जर हॉटेलमध्ये काम करायला गेला आणि त्याच्याकडे त्याचं नॉलेज नसतं, तर मग तो ऍज अ फ्रेशरच कन्सिडर करेल ना त्या समोरच्याला. बरोबर आहे, तो त्याच्याच लेवलने तेवढंच पॅकेज तो देणार आहे ऍज अ फ्रेशर, तो एक्सपिरियन्स नाही धरणार. हा ठीक आहे, मी टेक्निकल मध्ये माझा 8 वर्षाचा एक्सपिरियन्स असता तर त्यांनी मला मग 4 ते 5 लाखाचं पण प्रोव्हाइड केलं असतं त्यांनी पॅकेज, कारण मी त्यांच्या फील्ड मधली असती तर. पण त्यांच्या फील्ड मधली नव्हती, तर त्यांनी ऍज अ फ्रेशर मला ते दिलं. आणि त्यांनी एवढं पण मला सांगितलं की तुमचा जेवढा मागचा पेमेंट होता तेवढा आम्ही देऊ नाही शकत, कारण ह्या रोलसाठी तेवढं आम्हाला दिलेलंच नाही प्रोव्हाइड करण्यासाठी. तर ठीक आहे, पण मी पॉझिटिव्ह थिंक ही समजली की टेक्निकल मध्ये जायचंय तर आपल्याला ती कंपनी टेक्निकल आहे, आणि महत्वाचं म्हणजे त्यात आपल्याला न्यू स्किल अपग्रेड करायला मिळणार आहेत, आपल्याला शिकायला भेटणार आहे, आपण पूर्ण टेक्निकल मध्ये राहणार आहे, जेणेकरून आपण प्रिव्हियस जॉब मध्ये पूर्णपणे आपण फील्डवर असत होतो, फक्त एक्सेलवर काम करत होतो, तर त्या व्यतिरिक्त मला एक्स्ट्रा शिकायला मिळणार आहे. आणि मी ते 3 ते 6 महिन्यात शिकणारच आहे. कोणालाही एवढं कंपनीचं सिस्टम समजायला भरपूर होतं की 6 महिन्यात पण समजून जातं. आणि नंतर आपण त्यांच्या कंपनीच्या सक्सेस मध्ये तर ते आपण कॉन्ट्रीब्युट करणारच आहे. आणि त्याच्यानंतर माझा रोल राहील त्यांच्याशी सॅलरी निगोशिएशनचा. मला स्विच करायचं असेल तिथं की आता मला हे नॉलेज आलंय, तुम्ही आता डिस्कस करा माझ्यासोबत. पण आता मी हे त्यांना नाही बोलू शकत की माझ्यासोबत तुम्ही डिस्कस करा म्हणून, कारण मी ऍज अ फ्रेशर आहे तिथं, मी अजून स्किल्स शिकणार आहे तिथं, मी माझ्या स्किल्सला अपग्रेड करणार आहे. त्यामुळे करेक्ट म्हणजे हे अंडरस्टँडिंग असणं ही खूप मोठी गोष्ट आहे ह्या एज मध्ये, कारण बऱ्याच वेळा आम्ही हे फेस केलंय की काही मुलं नाही करते म्हणजे खरं तर, आणि हे समजून सांगण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. म्हणजे ऍज अ प्लेसमेंट ऑफिसरचा स्ट्रगल मी सांगतो की बऱ्याच वेळा काय होतं की आम्ही समजून सांगायचा खूप प्रयत्न करतो, पण बऱ्याच वेळा खूप मुलं ह्या म्हणजे नाही का ऑपॉर्च्युनिटीज यूज करतात. फक्त मी फ्रँकली हे सांगेल की IT मध्ये सुरुवात जरी छोटी असेल ना, तरी पण हे शुअर ठेवा तुम्ही की बाबा तुमच्या रेझ्युमेवरती नाव येतंय, 6 महिने 1 वर्षाने तुम्हाला ग्रोथ मिळणार आहे, हे फिक्स आहे, कारण त्यामुळेच IT मध्ये आपण जातोय. सो हे अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे माझ्या पार्टी. रिसेंटली तरी असं सगळ्यांना वाटतं की कोणी कलिग राहतं, कोणी त्याचं 25 लाखाचं पॅकेज आहे, फक्त लास्टचा तो 25 लाखाचं पॅकेज दिसतं, पण त्याच्या पहिले त्याने जे 12 वर्ष काढले कमी पगारावर ते कोणी पाहत नाही ना. बरोबर आहे, एकदम करेक्ट मुद्दा बोललात. असं आपण लास्टला बघतो की त्याचं पॅकेज जेव्हा कमी होतं त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही तेव्हा. बरोबर आहे, तर ते असं असतं की आपलं काही नसण्यापेक्षा काहीतरी आपण स्टार्टअप करतोय हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे त्यात पॉझिटिव्ह असणं फार गरजेचं आहे. राईट, आणि हे ऑलमोस्ट माइंडसेट डिसाइड कर गोष्ट, किंवा आपण काय माइंडसेटने बघतो त्या गोष्टीकडे, तरच आपण ती संधी स्वीकारू शकतो. नाहीतर मग बऱ्याच वेळा कसं होतं की हे नको ते नको, आणि मग कालांतराने हे कळतं की अरे आधीच चांगलं होतं. जसं आमच्या टीम सोबत रोज घडतं राईट की सर आता त्या कंपनीत प्रोसेस करा ना. सो मला असं म्हणायचं की जर तुमच्याकडे ती संधी चालणार तर तुम्ही ती स्वीकारा, कारण कुठलीही कंपनी ही तुम्हाला पारखूनच पॅकेज ऑफर करते. सो त्याच्यामध्ये जर ग्रोथ मिळणार आहे भविष्यात, तर रेझ्युमेवरती IT कंपनीचं नाव कसं येईल इकडे फोकस करा. हे पण नाही, आणि 7-8 वर्षात मी इंटरव्ह्यू दिलेला पण नव्हता. खरं तर सरांनी काल येऊन सांगितलं ठीक आहे, मी तयार नव्हती जसं पाहिजे. तुम्हाला कसं आलं म्हणजे डायरेक्टली गेलो, पण ठीक आहे म्हटलं काय होईल, जास्तीत जास्त रिजेक्ट होईल पण एक्सपिरियन्स तर येईल. फेस केल्याचं मला इंटरव्ह्यू कसा असतो, काय असतो टेक्निकलचा इंटरव्ह्यू, त्याच्यात मला काय विचारताय काय नाही, हा तर एक्सपिरियन्स येईल. मी माझा 100% देणार आहे. सिलेक्शन होईल नाही होईल ती सेकंड पार्ट आहे, पण मी माझा 100% देते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी हेच पॉझिटिव्ह बघितलं की नाही, काहीतरी मला रिजेक्ट जरी झालं तरी मी फेस तर केला. करेक्ट, महत्वाचं मी फेसच नाही केलं, मी करूच नाही शकणार तर हे होणारच नाही. त्यापेक्षा मी फेस केलं आणि झालं पण 100%. गुड, चालेल, अभिनंदन. चालेल, आजचा दिवस खरंच खूप छान आहे. आणि स्पेसिफिकली ज्या वेळेस
माझ्या ऑफिसमध्ये मुलगी कुणीतरी प्लेस होती, तो दिवस माझ्यासाठी खूप मोठा असतो. कारण की खरंच एक स्ट्रगल आहे. म्हणजे कारण आपण बघतो ना, महाराष्ट्रामधून सगळेच बिलॉंग करतात. प्रत्येक फॅमिलीत तेवढा सपोर्ट नसतो, पण त्यांच्यासोबत त्यांचे हसबंड आय थिंक ते खाली पण थांबले त्यांच्यासाठी. सो त्यांना अजून जास्त वाट बघायला नाही लावली पाहिजे आपण. चालेल. सो परत एकदा अभिनंदन आमच्या सगळ्या टीम. थँक्यू पुणेरी पॅटर्न अँड टीम.